मशीनचं उद्घाटन झालेलं आहे, आपल्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की आपल्याकडे MRI सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सिमेंस कंपनीचं अद्ययावत असं मशीन, जे भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे। त्याचबरोबर गुलाबभाऊन सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सिटी स्कॅन ते मशीन या ठिकाणी लावतोय। आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे त्या ठिकाणी होत आहेत। अतिशय अद्ययावत अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर नवीन आता मेडिकल कॉलेज त्याची इमारत आता सज्ज झालेली आहे। या वर्षी गेल्या वर्षीपासून 2 वर्षापासून आपली MBBSची पहिली टीम बाहेर आली। आता इथे PG सुरू झालेलं आहे, इथे होमिओपॅथी, आयुर्वेदिक, आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत। त्यांचे पहिल्या टीम 5-5, 4-4 वर्षांतर त्या बाहेर पडलेल्या आहेत। मेडिकल हब देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे। ही आनंदाची बाब आहे। आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्ययावत अशी इमारत, तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं या वर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल। नाही, कुठे पैसे वळवण्याची गरज नाही। आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। थोडाफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही। सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील। सगळ्या विभागाला, समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही। तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही, फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती। पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही। जो सामना झालेला आहे 400 कोटी रुपये वाढवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय भवनाचे मला वाटतं तात्पुरती व्यवस्था ती असेल, ते काही कायमचे वळवले असं नाहीये। मला माहिती नाही, मी माहितीने सांगेल। पण अशा पद्धतीने मी आता 35 वर्षाले आमदार आहे, मी 15 वर्षाले मंत्री पण होतो। अशा पद्धतीने व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते, त्याप्रमाणे केली असेल। पण ते काही कायमस्वरूपी वळवलेले नसतील, ते वळवता येत नाही। 2-4-8 दिवसापूर्वी तात्पुरती जो असतं ते असेल। जो हल्ला झालेला आहे मलाही आता वाटतं की मुख्यमंत्री झाले पाहिजे। सगळ्यांनाच वाटतं। आपण बोट पाहिलेले का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं। आता राऊत म्हणतात की हा होणार नाही, तो होणार नाही, पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे। देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणालेत, किती वेळा रेकॉर्ड आहे। त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर? आणि प्रत्येकाची इच्छा असते, तो व्यक्त करत असतो, पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून। राऊत म्हणताय भाऊ की अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय। राऊतांना डोकं तपासलं पाहिजे। आता आम्ही मशीन लावलेलं MRI नवीन, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचं आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी। ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का? डोकं फिरल्यासारखं ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना, काही फार अर्थ नाही। राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतायत। येऊ दे, मग कुठे गेले? तो बाहेर गेले, तर फिरायला गेले, ते आले असतील आता। जिल्ह्यातले 2 माजी मंत्री, 4 माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। शरद पवार पक्षाला चांगलं आहे, आनंद आहे। ते आमचे मित्रपक्ष आहे, ते आमच्या मित्रपक्षालाच येत आहेत। पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये, असं एक प्रोटोकॉल होता। पण आता तो पाळला गेलेला नाही। आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये, पण तू ते घेत आहेत चांगलं आहे। शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। आपल्या जिल्ह्यातले नेते तुम्ही अजितदादांची काही चर्चा केली का या संदर्भात? नाही, मी या संदर्भामध्ये कुठल्याही अजितदादांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये। त्यामुळे असं चर्चा करण्यात काही प्रश्न नाही। त्यांचा पक्ष आहे, त्यांचा तो निर्णय आहे। पण युतीमध्ये ठरल्यानंतर देखील असं पक्ष प्रवेश होत आहे, करायला नको, माझं तेच मत आहे। अजित पवार मुख्यमंत्री मागच्या काळामध्ये ते सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते, आमच्याकडे येणार होते। गेल्या 2-3 महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबभाऊंची मी चर्चा केली, त्यांनी नकार दिला। त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतलं नाही। आणि साहजिक आहे, आम्ही मित्रपक्षात आहोत, त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत, पारोळ्याला लढलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही। असू द्या ना, काय असं काही DPDCवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना, असं काही होत नाही। DPDCचा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात, त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे। आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात।
आपण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे, सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील. महायुतीच्या विरोधात हे पक्ष प्रवेश होत आहे असं म्हणायचं. हा? महायुतीच्या विरोधात हे पक्ष प्रवेश होत आहेत का यांच्यामध्ये? नाही, विरोधात असं मी म्हणणार नाही. आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी. मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत. मागच्या काळामध्ये पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांच्यावर. त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत आहेत. पालकमंत्री म्हणताय म्हणजे आता ते जास्त लक्ष घालतात, माझं तिकडे लक्ष नाही, पण ते तथ्य असेल ना म्हणून ते बोलतायत. भ्रष्टाचाराच्या आरोप असताना महायुतीमध्ये प्रवेश दिला जातोय काय सांगता? मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे. आमचाही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, त्यांचं काय सगळं चरित्र काय आहे, आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो. शरद पवार गौतम अदाणी यांची 2 तास बैठक झाली पुण्यामध्ये. गुप्त दरवाजाद्वारे ही चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. पवार साहेब अदानींशी नेहमीच चर्चा करतात, त्यांची मैत्री फार घट्ट आहे. इकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं, तिकडे मैत्री करायची, त्यांच्याशी चर्चा करायची, हे त्यांचं नेहमीच आहे. गोव्यामध्ये शरद पवार गटामध्ये आता भाकरी फिरले जाणार आहे. अनेक पद ते बदलवतात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या, त्यांनी बदलावा. गोव्यामध्ये हत्याकांडामध्ये जे हत्याकांड जो झालेला आहे त्याला अमित शहा जबाबदार आहे, त्यांना त्यांच्या पदावरून काढावं अशी त्याचं MRI मशीनसाठी घेतलं ना आपण.